मित्रांनो, धुरंधर चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. मात्र सर्वात जास्त चर्चेत आहे तो रेहमान डकेतची भूमिका गाजवणारा अक्षय खन्ना. त्याच्या कामाचं सगळीकडून कौतुक होत आहे. सामान्य प्रेक्षक तर त्याच्यावर फिदाच आहेत. पण आता बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शकानेही अक्षयचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याला थेट ऑस्कर देण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा जरी मुख्य भूमिकेत असला तरी अक्षय खन्ना या हिऱ्याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. आधी छावा आणि आता धुरंधर दोन्हींमध्ये नकारात्मक भूमिका साकारूनही तितक्याच ताकदीने साकारणाऱ्या अक्षयचे सगळेच फॅन झाले आहेत. अक्षय खन्ना सारख्या व्हिलन समोर येतो तेव्हा चित्रपटातील हिरोवरही भारी पडतो. धुरंधरमधल्या अक्षयच्या भूमिकेमुळे त्याची चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर सुरू आहे आणि त्याच्या कौतुकाचे पूल बांधले जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान हिनेही या चित्रपटाचं, आदित्य धर याच्या दिग्दर्शनाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय खन्नाच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक केलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अक्षयची खूप तारीफ केली आहे. एवढंच नव्हे तर अक्षयला थेट ऑस्कर मिळाला पाहिजे अशीही मागणी केली आहे. धुरंधरमध्ये अक्षय खन्ना हा रेहमान डकेत याच्या नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. व्हिलन असूनही त्याच्या भूमिकेचं कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात असून तो सिनेमाचा मोठा हायलाईट ठरला आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाची एंट्री एका गाण्यावर होते. ती एंट्री, ते गाणं सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून प्रत्येकाच्या तोंडी तेच गाणं आहे. आदित्य धरने दिग्दर्शित केलेल्या धुरंधरच्या पहिल्या भागाचे शेवटीच त्याच्या दुसऱ्या पार्टबद्दल सांगण्यात आलं. 19 मार्च 2026ला धुरंधरचा दुसरा पार्ट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.